जय हिंद महाराष्ट्रातील भावी पोलिसांनो, पहा आपल्याला एक प्रश्न पाहायचा आहे. व्यापारी एक वस्तू 300 रुपयाला विकत घेतो. त्यावर त्याला अशी छापील किंमत लिहायची आहे की लेबलावरील किमतीवर 10% सूट दिल्यावर त्याला खरेदी किमती 20% नफा होईल. तर त्याने काय किंमत छापावी? आता व्यापारी एक वस्तू 300 रुपयाला विकत घेतो म्हणजेच ती काय असणार आहे? खरेदी. व्यापाऱ्याची खरेदी किंमत दिलेली आपल्याला, ही किती आहे? 300 रुपये. आणि त्याच्यावर आपल्याला अशी छापील किंमत लिहायची कशी की त्याच्यावर 10% सूट दिल्यावर खरेदीवर 20% नफा झाला पाहिजे. आता आपल्याला या अशा समीकरणात सोडवता येईल. ह्या विक्री बरोबर विक्री. आता आपल्याकडं खरेदी आहे आणि छापील किंमत आहे, सूट आहे, नफा आहे. याच्यावर छापील किंमत गुणिले शेकडा सूट म्हणजेच ही विक्री होईल. आणि खरेदी गुणिले शेकडा नफा ही पण एक विक्री होईल. आता या समीकरणात टाका किमती. छापील किंमत आपल्याला माहिती नाही, छापील किंमत आपण x घेऊ. आणि सूट छापील किंमत आपल्याला x घेतली आणि त्याच्यावर किती सूट दिली? 10% सूट दिली. म्हणजे 100ची वस्तू ही 90लाच दिली. आणि समोर खरेदी आहे आपल्याला 300 रुपये आणि नफा 20% नफा झाला पाहिजे. म्हणजे शेकडा किती होईल? 120. आता हे 100 कटून जातील आणि x बरोबर 300 गुणिले 120 छेदिले 90. x बरोबर, हा संक्षिप्त करा, हा 30 एक 30, 30 त्रिक 90, 3 एक 3, 3 चौक 12 आणि x बरोबर हे 400. हे 400 काय? 400 ही आपली छापील किंमत आहे. छापील किंमत. आणि हेच आपलं उत्तर आहे. आपल्याला काय विचारलं होतं? छापील किंमतच विचारली होती. ही छापील किंमत 400. पर्याय क्रमांक 4. धन्यवाद.